नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मराठी भाषेच्या सक्तीविषयी आपल्या कार्यकर्त्यांना सुरू असलेलं आंदोलन तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अचानकपणे त्यांना का घ्यावा लागला? गुढीपाडव्याला सुरू केलेलं आंदोलन पुढच्या 5-6 दिवसामध्येच का थांबवावं लागलं, याची अनेकांना उत्सुकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अशा प्रकारे मारहाण करणारं जर आंदोलन सुरू ठेवलं तर आम्ही त्याचा कायदेशीर बंदोबस्त करू, अशा प्रकारचा इशारा कालच दिलेला होता. हा इशारा मनसेला आवडला नाही का, किंवा मनसे भाजपच्या दबावाखाली आले आहे का, अशा प्रकारची देखील चर्चा सुरू झालेली आहे. यातला योगायोगाचा भाग म्हणजे उद्योगमंत्री उदय सामंत हे आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांना त्यांच्या घरी जाऊन भेटले. त्यानंतर काही तासांमध्येच राज ठाकरे यांनी हे आंदोलन थांबवत असल्याची घोषणा केली. या भेटीचा आणि ह्या आंदोलनाचा काही संबंध आहे का, याबाबत देखील अनेक मतमतांतरे व्यक्त होत आहेत. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते जे भाजपचे अतिशय जवळचे मानले जातात, भाजपचा अजेंडा ते उघडपणे राबवत असतात, ते देखील अचानकपणे मनसेच्या विरोधात उतरलेले होते. राज ठाकरे यांना अरेतुरे बोलत होते. एकूणच मनसेच्या विरोधात थेट उच्च न्यायालयात देखील जाण्याची भाषा त्यांनी केलेली होती. त्यामुळं भाजपचा काही प्लॅन मनसेच्या आंदोलनामुळं बिघडत होता का, याचं उहापोह आपण या निमित्ताने करणार आहोत. बिहारच्या निवडणुका या वर्षाच्या अखेरीपर्यंत होणार आहेत. बिहारच्या निवडणुका भाजपला महत्त्वाच्या आहेत आणि स्वबळावर सत्तेवर येण्यासाठी भाजप कामाला लागलेले आहे. पण ज्या पद्धतीनं मनसेनं हिंदी भाषकांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जे मारहाणीचं सत्र सुरू केलेलं होतं, त्याचे पडसाद उत्तर भारतामध्ये उमटू लागलेले होते. हिंदी मीडिया हा राज ठाकरेंच्या विरोधात पुन्हा जोरदारपणे टीका करू लागलेला होता. आणि भाजपचं सरकार महाराष्ट्रामध्ये असताना जर हिंदी भाषिकांना संरक्षण मिळत नसेल तर साहजिकच तो मुद्दा बिहारच्या निवडणुकीमध्ये गाजणं स्वाभाविक होतं. त्यामुळेच आता भाजपनं राज ठाकरे यांना थोपविण्याचा निर्णय घेतला असावा, असं देखील बोललं जात आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सदावर्ते यांनी काही अंगुली निर्देश आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं होतं की उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये काहीतरी सेटिंग झालेलं आहे आणि हे सेटिंग झाल्यामुळेच राज ठाकरे यांनी हे आपलं आंदोलन मागं घेतलेलं आहे. मला वाटतं सदावर्ते यांच्या आरोपापेक्षाही राज ठाकरे यांच्या पुढे काही अडचणी असाव्यात असं मला वाटतं आहे. एक तर या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाने देखील उडी घेतलेली होती. म्हणजेच जो मनसेचा अजेंडा होता, त्या मनसेच्या अजेंडामध्ये शिवसेनेनं उडी घेतल्यानंतर साहजिकच मराठीच्या मुद्द्याचा जो श्रेयवाद होता त्याचं देखील भांडण किंवा वाद या पुढच्या काळामध्ये लागला असता. भाजप आणि मनसे हे एकमेकांचे मित्र आहेत, हे काही लपून राहिलेलं नाही. आणि गुढीपाडव्याच्या सभेमध्ये देखील राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आपला पाठिंबा उघडपणे जाहीर केलेला होता. आता जर आपल्या आंदोलनामुळे बिहारमध्ये अडचणीत येत असेल तर साहजिकच भाजपनं त्यांना नक्कीच विनंती केली असणार की तुम्ही या प्रकारे आंदोलन करून बिहारमध्ये आम्हाला अडचणींमध्ये आणू नका आणि वेळप्रसंगी आम्ही कायदेशीर कारवाई देखील करू शकू. आता जर काही वर्ष जर तुम्ही पाहिलं असेल तर स्वतः राज ठाकरे हे अनेक न्यायालयीन खटल्यांना सामोरे जात आहेत. त्यांना बारामतीपासून ते पालघरपर्यंत, यवतमाळपासून तर अगदी सिंधुदुर्गपर्यंत अनेक खटल्यांच्या हजेरीसाठी वेळोवेळी जावं लागत होतं. आता हीच जर पुन्हा वेळ आपल्या कार्यकर्त्यांवर या आंदोलनामुळे जर आली तर तो देखील धोका मला वाटतं राज ठाकरे यांना टाळायचा असावा. त्यामुळं ज्या प्रकारे भाजपनं आपल्या आंदोलनाला 5-6 दिवस हवा दिली, ती हवा त्यांनी कायम टिकवून ठेवली आणि भाजपनंच त्यांची हवा पंक्चर केली आणि त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला, असा जो सदावर्ते यांनी आरोप केलेला आहे, त्या आरोपामुळे मग आपल्याला त्याच्यामध्ये तथ्य वाटू लागतं. अर्थात महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जावी, मराठीचा प्रचार व्हावा, अशी फक्त मनसेचीच भूमिका असून चालणार नाही, तर प्रत्येक मराठी जणाने देखील त्याच्यामध्ये सहभागी व्हावं, ही राज ठाकरे यांनी आज जी भूमिका व्यक्त केलेली आहे त्याच्याशी कोणीही सहमत होऊ शकेल. पण या पाठीमागचं जे राजकारण आहे ते राजकारण भाजपला सध्या अडचणीचं वाटत असल्यामुळेच राज ठाकरे यांनी भाजपच्या इशाऱ्याला मुंडी तर हलवली नाही ना, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होतो आहे. अर्थात केवळ भाजपच्या दबावामुळेच
राज ठाकरे यांनी आंदोलन मागे घेतलं असं म्हणणं योग्य ठरणार नाही. त्यांना माहिती होतं गुणरत्ने सदावर्ते जे भाजपच्या जवळचे मानले जातात, भाजपचा अजेंडा ते उघडपणे राबवतात, त्यांनी न्यायालयामध्ये जाण्याची भाषा केलेली होती. राज ठाकरे यांच्या विरोधात याचिका दाखल करू आणि मनसेची जी नोंदणी आहे ती नोंदणी देखील आपण उच्च न्यायालयाकडनं रद्द करून घेऊ, अशा प्रकारचं कायदेशीर आव्हानच सदावर्ते यांनी दिलेलं होतं. आणि हे आव्हान देखील मला वाटतं हे आंदोलन थांबवण्यासाठी एक कारण असू शकेल. त्यामुळे बघूया, मराठीचा मुद्दा राज ठाकरे यांनी आता तरी तुर्तास थांबवलेला आहे. राज ठाकरे यांच्यावरती नेहमी अशी टीका होते की ते आंदोलन सुरू करतात पण प्रत्यक्षामध्ये त्याचा जो समारोप आहे किंवा त्याचं टार्गेट पूर्ण होण्याच्या आधीच ते माघार घेतात किंवा सदावर्तेंच्या भाषेत जर बोलायचं तर सेटिंग करतात. त्यामुळं या आंदोलनाबाबत देखील उदय सामंत आणि राज ठाकरे यांची जी भेट झालेली आहे त्याच्यावरती सेटिंगचाच आरोप हा सदावर्ते यांनी केलेला आहे. या पुढच्या काळामध्ये भाजपपेक्षाही सदावर्ते आणि मनसैनिक यांच्यामधली रस्त्यावरची भांडणं आपल्याला पाहायला जर मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. सदावर्ते यांना वारंवार फोन करून एक प्रकारे त्रास देण्याचं धोरणच मनसेच्या कार्यकर्त्यांनी अवलंबलेलं होतं. आता हे सदावर्ते अशा मनसैनिकांच्या विरोधात पोलिसांमध्ये जाऊन तक्रार करणार असल्याची देखील भाषा बोलत आहेत. त्यामुळं आपल्या कार्यकर्त्यांचा त्रास कमी व्हावा, पक्षासमोर अधिक ज्या कायदेशीर अडचणी आहेत त्या उद्भवू नयेत आणि भाजपचं देखील एका प्रकारे समाधान व्हावं, अशा प्रकारचा विचार राज ठाकरे यांनी केला असावा आणि हे आंदोलन तुर्तास तरी त्यांनी थांबवलेलं दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं की राज ठाकरे यांच्या या आंदोलन मागे घेण्याच्या निर्णयामागे त्यांची गणितं काय असावीत हे आम्हाला जरूर सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.